सिडको या सिनेमाचा विलन च कॅरेक्टर तो निभावतोय सुजित चोरे. नमस्कार करा सगळ्यांना. अंकिता राऊत ज्यांनी या सिनेमामध्ये मेन आपण म्हणतो कलवरी सिनेमाचं नाव आहे, पण कलवरी काय येते तर हिच्यामुळे येते. अंकिता राऊत तुम्ही सर्वांना नमस्कार करायचंय. 3 नंबरला जे कॅरेक्टर आहे, आपण म्हणतो सगळीकडे रडण्याचे सिनेमा होतात, पण रडण्याच्या सिनेमामध्ये कुठेतरी हसण्याचं एखादं कॅरेक्टर असावं, असं कॉमेडी कॅरेक्टर या सिनेमामध्ये आहे. ऐश्वर्या जिने या सिनेमामध्ये छान भूमिका केलेली आहे. या सिनेमाची खरी कलवरी म्हणून तिला ओळखलं जाणार आहे महाराष्ट्रभर. अशी सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी क्वीन राजेश्वरी खरं त्या ठिकाणी आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गुलाबी शर्ट घातलंय राहुल. खर तर अनेक तरुणांना रील मधून प्रेमात पाडतो, पण या पिक्चर मधून कलवरीला कसं प्रेमात पाडले तुम्ही नंतर बघताल. राहुलचं पण मनापासून स्वागत आहे. शर्टाने काळे अंगाने आणि मनाने खूप गोरे आहेत. लोक म्हणतात फक्त दिग्दर्शकच प्रेम करतो, पण प्रोड्युसर सुद्धा प्रेम करतात. अशी रोहित बिलदरे सर यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. नेहमी काळा कोट तर खरं ह्यांनी घालायला पाहिजे होता, थोडस उलट झाले. ऍडव्होकेट या सिनेमाचे दोन्ही प्रोड्युसर रोहित बिलदरे सर आणि आमच्या कोटे साहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि ह्या व्यक्तीला कोण ओळखत नाही असं मी सांगू शकत नाही. इथे बसणारा प्रत्येक मानव डोळे दाखवून सांगेन की हा व्यक्ती कोण आहे. खरं तर भैया तुमच्या समोर उभं राहायचं म्हणलं की आमची तरतरीच होते. भैयाचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, बालगंधर्व रंगमंदिराचे सुद्धा अध्यक्ष आहेत. अनेक भैयांच्या खांद्यावरती ओझे आहेत, पण कधीच भैयांनी असं दाखवून दिलं नाही की मी ह्या कामात बिझी आहे, त्या कामात बिझी आहे. आताच भैया बालगंधर्वचा एक कार्यक्रम संपन्न करून, दुसरा कार्यक्रम संपन्न करून, तिसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्यांना ज्यांनी बांधलंय ना, त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या राणी वहिनीसाठी जोरदार टाळ्या होत्या. दोन्ही दिग्दर्शकांना सुद्धा करतो विनंती, आपण थोडंसं वर यायचंय. प्रदीपजी टोनगे साहेब नाही इकडे यायचंय, इकडे दिसले पाहिजे. पत्रकार बंधूंना ते दिसलं पाहिजे, कॅमेरे चालू आहे त्यांचे. मंगेशजी शेंडगे या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत आणि प्रदीपजी टोनगे सुद्धा या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत. करता करिता सगळी टीम वरती आहे. या सिनेमाचे सगळे सहभागी आहेत. मी आता पत्रकार बंधूंना विनंती करेन की आपण येस मी सांगणार ना, कथाही सांगेल, संघ सांगेल, पण 1-2 जणांची नावं घेतली पाहिजेत. महाराष्ट्रभर नटीने मारली मिठी, पाण्याला जाते. गौतमी पाटीलला तर फेमस कुणी केलं असेल तर प्रकाश दिंडे साहेबांनी केलं असेल. प्रकाश दिंडे साहेब आपले मनापासून सरसे स्वागत आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. बेलदारे रोहित सर, आपल्या मम्मीचं नाव काय? हा मी आईच म्हणतो ना, आता नाव घ्यायला भीतीच वाटते. खरं तर आईपेक्षा जास्त काळजी माझी आईंनी घेतलेली आहे. बेलदारे आई तुमचं मनापासून स्वागत आहे. सिने अभिनेत्री आणि महाराष्ट्र चित्रपट राष्ट्रवादी पक्षाचे आमच्या प्रदेश अध्यक्ष मॅडम वऱ्या. आमची अपेक्षाच होती की तुम्ही किती वेळ लवकर पोहोचाल, म्हणून लवकर अपेक्षा मॅडम आल्या. तर अपेक्षा मॅडमला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. एकदा टाळ्या वाजवा मॅडम साठी. सिने अभिनेते सतीश वैराळ ज्यांचा नुकताच शातीर सिनेमा रिलीज झाला, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या सिनेमाचे आर्ट डायरेक्टर म्हणून ज्यांनी काम केलं, कोल्हापूर शहराचे एक आमचे बंधू शीतलजी कोलप, आपण याला आपले मनपूर्वक स्वागत आहे. मी सगळ्यांचं स्वागत करेलच. मी दिग्दर्शकांना विनंती करतो की थोडीशी कथानक आणि याची पार्श्वभूमी आमच्या पत्रकार बंधूंपर्यंत पोहोचवावी. सर्व पत्रकार बंधूंचे सहर्ष स्वागत. आज चित्रपट पोस्टर अनावरण सोहळा तसेच पत्रकार परिषद या दोन्ही कार्यक्रम एकत्र घेण्यामागचा उद्देश हाच होता की पोस्टरचं लोकार्पण करावं आणि त्याचसोबत पत्रकार बंधूंपर्यंत ही गोष्ट पोहोचवावी. त्यामुळं सगळ्यांचं खरंच मनापासून स्वागत करतो. आणि पत्रकार बंधूंना थोडक्यात कलवरी हा सिनेमा लग्न संस्थेवर आधारित आहे. आणि या चित्रपटामध्ये जे प्रेक्षकांना लागतं ते सगळं मनोरंजन आहे. कारण कोणतरी दिग्गज अभिनेत्री म्हणून गेले, पिक्चर 3 गोष्टींवर चालतो, एंटरटेनमेंट. तर ह्या चित्रपटामध्ये ते ठासून भरलेलं आहे. तर मी कथानक सांगायचं म्हटलं तर नगर जिल्ह्यातले, आम्ही पुणे आणि नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर राहणारा माणूस आहे. तर तिथल्या लग्न संस्थेतल्या परंपरा मी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना त्यांच्या
आवडीच्या नुसार सांगावं लागतं. म्हणून प्रेमकथेला गुंफून या सगळ्या परंपरा आणि मेघराज सर या सगळ्या गुंफून आम्ही तो चित्रपटरूपी माध्यमातून लोकांसमोर आणत आहे. या खरं तर चित्रपट बनवताना मंगेशला आम्ही डायलॉगमध्ये नितीन आणि नीरज वगैरे अशा सगळ्यांनी मदत केली. कथेला आम्ही खरंच घरोघर लग्न वगैरे म्हणजे ते नाही का आमंत्रण नसलं तरी जाणे वगैरे असे प्रकार केले. नितीनाला आमचे किस्से आहेत त्याचे. तर ह्या गोष्टी केल्या कारण वेगवेगळ्या परंपरा आम्हाला बघायच्या होत्या. तर या अशा सगळ्या एक ग्रामीण धर्तीवर आधारलेला हा सिनेमा आहे. याची निर्मिती रोहित पांडुरंग बेलदरे आणि विकास तुकाराम कुटे यांनी केलेली आहे आणि राणी मॅडम यांनी देखील निर्मिती केलेली आहे. दिग्दर्शनाची धुरा मी प्रदीप बाळासाहेब टोनगे आणि मंगेश वैजनाथ शेंडगे यांनी सांभाळलेली आहे. असिस्टंट डिरेक्शन नितीनने केलेलं आहे. अजून खूप मोठी टीम आहे. तर आत्ता तुमच्या समोर चित्रपटाचे कलाकार निर्माते सगळे आहेत. तर आपण सर्वांनी प्रश्न विचारून आणि कथा रिव्हील न करता उत्तर द्यावी असं सगळ्यांना विनंती. तर धन्यवाद. आपण प्रशांत सर आणि सर आपण विचारू शकता काय विचारायचं. माझा रोल कलावरीचा आहे जे मी पात्र करते. सर नाव अंजली. कोणाचं नाव मला सांगा, मला सगळ्यांची नाव माहित आहे. अंजली या सिनेमामध्ये कॅरेक्टर करते ते बघा. इतके सिनेमे करते की रोज एक नवीन नाव मिळतं. नाही कसं आहे कारण ह्या प्रोजेक्टला बराच टाईम झाला. बरेच चढ उतार पण होते तर त्यामुळे थोडंसं माझ्या लक्षातून गेलं आहे. पण अंजली नावाचं कॅरेक्टर आहे माझं आणि कलावरी जे आहेत ती मीच आहे आणि एवढंच मी सध्याला सांगू शकते. काय म्हणाला? खूप असं वेगळं आहे की आजपर्यंत तुम्ही पाहिलंच नसेल. अभिनयाचे बरेच असे वेगवेगळे जे रस असतात ते असं मला वाटतं की या चित्रपटामध्ये ते मी केलेले आहेत मोस्ट ऑफ तरी असं मला वाटतं. आणि हो वेगळं आहे, खूप वेगळं आहे. तुम्ही कधीच पाहिलं नसेल. त्याच्यात इमोशन आहे, हॅपीनेस आहे, लव्ह आहे. सो एवढं सगळं झाले काम तुमचं त्यांना कॉल करते. खूप छान वाटलं प्रदीप सरांसोबत काम करून. सर्वात पहिल्यांदा आता सगळं सांगितलेलं आहे. सगळं जर सांगायला गेलं तर टाईम पूर्ण नाही असं मला वाटतं. राहुलनी आणला होता हा प्रोजेक्ट. राहुलनी आणि सुजितने माझ्याकडे निर्मिती करताना भरपूर असे काही लोक आली की याच्यासोबत नको बोलू, त्याच्यासोबत नको बोलू. पण मी माझा निर्णय घेतला आणि ज्यावेळेस स्टोरी ऐकली त्यावेळेस मनापासून असं वाटलं की काहीतरी गरिबाचं घर भरण्यासारखा प्रोजेक्ट आहे. जे आजकाल जे काही चाललंय लग्नाबाबतीत खरं तर ती स्टोरी आवडली मला. त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला आता स्टोरी सांगायची नाही. पहिल्यांदाच सरांनी सांगितलं स्टोरी सांगू नका बाबा तू. काल पण मला तेच सांगितलं. इथं आपलं तोंड असं आहे मराठी सगळं सांगून द्यावं ना. आजकाल वेगळी पद्धत चालली. हुंडा एवढा द्यायचा तेवढा द्यायचा, मुलीने मुलाला हुंडा द्यायचा. तर याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे आपण की असं केले की मुलांनी मुलीला हुंडा न देता मुलीने मुलाला हुंडा न देता फ्रीमध्ये लग्न लावून दिलेले आहे मुलाच्या वडिलांनी. असं केलेलं आहे. भरपूर छान आहे. असं स्टोरी ऐकल्यानंतर मनापासून इच्छा झाली की कुठे सरांची आणि माझी की आपण दोघं जण या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहोत. एवढंच सांगू इच्छितो. नाही स्टोरी बनवलेली आहे. मग अशी सरांनी सांगितलं आता नगरमध्ये पिंपळगाव कवडा म्हणून आहे गाव. त्याच्यामध्ये हा सीन घेतलेला आहे. पूर्णपणे जुन्या पद्धतीचं सगळं दाखवलेलं आहे. कारण सीन सगळ्यात कलोरीपासूनच सुरुवात झाला आणि एंड पण कलोरीपासून चालू आला असं आलं. कारण
आता स्टोरी सांगायची नाही, थोडक्यात प्रश्न असे करताय सर तुम्ही स्टोरी सांगायला भाग पडता. पत्रकारांचं तेच काम असतं. तरी मी राजकारणी असल्यामुळे मी स्टोरी नाही सांगणार. वर आणि वधू दाखवलेले आहे. वधू सुजित चौरे, नवरदेव सुजित चौरे आणि नवरी अंकिता आहे. नवरीचा रोल करताना खूप छान वाटलं, पण माझीच कलवरी जेव्हा मला दगा देते तेव्हा खूप जास्त वाईट वाटलं. आणि ही माझी कलवरी आहे आणि तिने मला दगा दिलाय. सो स्टोरी रिव्हील नाही झाली आहे, पण नक्की आवडलं मला कॅरेक्टर करायला. पण खूप जास्त त्रास झालाय मला या मूवीमध्ये, खूप बेकार त्रास दिलाय. म्हणजे मला सगळे पहिल्यापासून ते सगळे हे मूवी आठवले. खूप छळलंय मला तिने, खूप मानसिक त्रास दिलाय. आणि ठीक आहे, पण नंतर जे पण काय होतंय ते खूप चांगलं घडलंय माझ्या लाईफ मध्ये. काय विलन काय मीच आहे पुढे तुमच्या. भांडणच माझ्यामुळे होतात ना. तर ह्याच्या आधी मी लगन नावाचा सिनेमा केला होता ऍज अ लीड हिरो म्हणून. तेव्हा मला वाटतं हे सर पत्रकार सर वगैरे होते. लग्न नंतर डायरेक्ट 63 झालो आणि लगेच कलवरी, म्हणजे लग्नाच्या अवतीभोवतीचे सगळे सिनेमे भेटलेत मला. तर ह्याच्यामध्ये विलन नाव मला कॅरेक्टर करताना खूप छान वाटलं. म्हणजे असं डिरेक्टर आणि सर 63 फिल्म मी विलन केला होता. मग ते सर माझ्याकडे आले, अशी स्टोरी सांगितली आणि कमी बजेटमध्ये करायचं. मग मी म्हटलं अरे ही कमी बजेटमध्ये वगैरे नाही होणार आहे स्टोरी. मला खूप छान वाटली. आपण मोठ्या लेवलला काम करू. आधी डेक्कनच्या तिथं खालीच आम्ही चहा पिताच माझं ऑडिशन घेतलं सरांनी. खाली चहा पितात बसले म्हणजे हा रोल करून दाखवतो केला मी. त्यांना ओके वाटलं. मग त्याच्यानंतर हा प्रोसेस झाली सगळी सिनेमाची. या सिनेमात आधी हिरो मलाच दिला होता सरांनी, पण नंतर मी राहुल माझा मित्र असल्यामुळे मी त्याला हिरोचा रोल दिला आणि मी विलन केला. पण जे त्यांना विलन कडून काम करून घ्यायचं होतं ते भेटलेलं आहे. आय थिंक आता तुम्ही बघतालच थोड्या वेळ. सुरज काय सुजय सर, मला वाटतं पत्रकार आज तुमचा ट्रेलर इथंच बघणार आहे. नाही, विलनचा डायलॉग ऐकायसारखं नाही तुम्हाला इथं. तर ह्या सिनेमामध्ये माझे डायलॉग ज्यावर जास्त फॅन्ड्री सिनेमातला हिरो जाब्या आपल्या फिल्म मध्ये आहे. तो अजून हे केलं नाही, अजून बाहेर नाही आला. हा, आहे डायरेक्टरची परमिशन आहे, प्रोड्युसरांची परमिशन आहे. घ्या 100 आहे, एक तरी बोल. तो एक सिनेमा तो हायपर होतोय आणि अशा प्रकारचा डायलॉग बोलतोय हिरोला, म्हणजे राहुलला, की ए जाऊन समुद्र एकदा जर खावळा ना, हे असे हे बसलेली ना सगळे हे वळून फेकून देत असतो. जे हिरोचं आणि हिरोईनचं जमवायचा सीन लागलेला असतो तेव्हा त्याला कळते कुठून तरी हिरोईनचं जमले, तू काय करतो इकडे, मित्र शूटर गँग सांगते. आणि मग ते येतोय सुपारीच्या सीनच्या वेळेस आणि सांगतोय की एकदा समुद्र खवळला ना, ही इथं बसलेली म्हणजे ती म्हातारी लोक गावातली पण हे असे ओवाळून फेकून देत असतो. असा एक सीन आहे. बरेचसे डायलॉग तुम्हाला आवडतील. मला डायलॉग सांग म्हणून तुम्ही सीन. सर्वांना नमस्कार आणि तुम्ही इथे जमलेले आहात त्याबद्दल तुमचे समक्ष आभारी आहे मी. आणि माझं ज्योती नावाचं कॅरेक्टर आहे यामध्ये. आणि ज्योती नावाचं कॅरेक्टर हे असे एकदम तडकी फडकी एकदम लवंगी मिरची सारखं कॅरेक्टर आहे. आणि तिथे बॉयफ्रेंडला तर एवढी हे करत असते ना, बापरे, तो तर पूर्ण घामाने तिच्यासमोर वेडा होत असतो. असं कॅरेक्टर आहे. तुम्हाला बघायला आवडेल नक्की. तुम्ही लवकरात लवकर पिक्चर रिलीज होत आहे. तुम्ही थिएटरमध्ये येऊन आमच्या पिक्चरला चांगला प्रतिसाद द्या आणि चांगला सपोर्ट द्या अशी माझी सदिच्छा आहे. थँक्यू सो मच.
सिनेमाचे प्रोड्युसर आहेत, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार. याच्यामध्ये मी म्हणजे ॲडव्होकेट आहे, पण मला म्हणजे एक वर्तुळात राहायची सवय होती. पण त्या वर्तुळाच्या बाहेर मला आपले जे कोल्हापूरचे आवाड्स आहेत त्यांना ती मला त्यांची डेअरिंग पाहून माझी डेअरिंग आली आणि मग मी ही जे पिक्चर म्हणजे तयार करायचं आहे त्याच्याकडे वळलो मी. आणि प्रदीप सरांनी जी मला स्टोरी सांगितली ती मला खूप आवडली आणि त्या पद्धतीने मग आम्ही चित्रपट तयार केला. याच्यामध्ये मग आम्ही काय केलं, पिंपळगाव कवडा जे की नगरमध्ये आहे, त्याच्यानंतर तिथले, परंतु उस्मानाबादमध्ये भूम माझं गाव आहे, तिथं अशी सीन आहे की ते कधीच म्हणजे पिक्चरमध्ये आले नाही. तर मी काय केलं, सगळी टीम तिथं घेऊन गेलो आणि तिथं पण शूट केलं मी. तर ते तिथल्या लोकांना एक वेगळाच म्हणजे अनुभव होता तो. मग त्यावेळेस मला गावचे जे सरपंच आहेत भगवान बांगर त्यांनी खूप सहकार्य केलं. सिनेमाच्या दिग्दर्शकांनाही प्रश्न विचारा. नाही दिसत नाही म्हणून म्हणलं. येस येस, या दोन्ही दिग्दर्शकांना विनंती करू समोर या सर या. हा, तुमचा पहिला प्रश्न मी रिपीट करतो की कलवरी नाव हे कसं सुचलं सर, ते एक महत्वाची गोष्ट सांगा. आपण जर शिरूर पासून निगोज रोडला जर गेला तर कलवरी सरबत सेंटर म्हणून एक हॉटेल आहे. आम्ही मंगेशाने आम्ही गाडीवरनं जात असताना पहिल्यांदा ते हॉटेलचं नाव दिसलं आम्हाला. मग मंगेशला म्हणले यार आपण एक कलवरीवरती काय करू शकतो का. तर मंगेशकडे एक कथानक होतं त्याच्यावरती, तर त्याने एक वन लाईनर ऐकवली आणि त्या कलवरी नावाला ती इतकी मॅच झाली. आज जेव्हा सिनेमा पाहताल तुम्ही तेव्हा ते खूप मर्ज म्हणजे कलवरी या टायटलवरून कथा निवडण्यात आलेली. म्हणजे मोस्टली काय होते की कथा झाल्यानंतर प्रोडक्शन आहे का नाही भैया, पहिल्यांदा कथा आणि त्यानंतर शेवट ठरवलं जातं. पण आम्ही कलवरी या नावावरून कथा रचलेली आहे आणि ती इतकी समरस झालेली आहे. 2 तास 10 मिनिटाचा हा सिनेमा तुम्हाला खळखळून हसवेल, तितकाच रडवेल. फक्त माझी एक विनंती सगळ्यांना असेल की आपापल्या परीने हा पिक्चर, प्रकाश दिंडले आहेत आमच्याबरोबर त्यामुळे काय करोडो लोकांपर्यंत जाईलच, पण असंच प्रकाश सारखे सगळे माझे सहकारी या सगळ्यांना मी विनंती करेल. उमेश दादा असेल, मिलिंद दादा असतील, मिलिंद संगवार सर आमचे फार हिंदीपासून सगळ्या मोठमोठ्या वेब सिरीजमध्ये काम केले. मिलिंद दादा एकदा उभं राहा, सगळ्यांना कळू द्या कोणाबद्दल बोलतो. सुष्मिता सेन पासून सगळ्या मोठमोठ्या दिग्गज अभिनेत्रींबरोबर काम केले. तर असे खूप दिग्गज लोक आम्हाला सोबतील आहेत. या सगळ्यांना विनंती असेल की कलवरी कानाकोपऱ्यात पोहोचवा, कारण करवली आणि कलवरी हे 2 शब्द महाराष्ट्रात आहेत. तर आमच्या नगर साईडला कलवरी बोललं जातं आणि इकडं सातारा, सांगली किंवा ह्या नाशिक वगैरे ह्या साईडला करवली बोललं जातं. तर कलवरी आणि करवली हा एकच आहे. ते फक्त चित्रपटामध्ये भाषा म्हणजे 12 किलोमीटरला भाषा बदलते, तशा पद्धतीने कलवरी हा शब्द आहे. तुम्हाला नक्कीच मनोरंजन करेन अशी म्हणजे मी खात्री देतो ॲज अ दिग्दर्शक म्हणून. सर, पहिला सिनेमा आणि आत्ताचा जो सिनेमा आहे कलवरी, याच्यामध्ये काही सिनेमे तुमच्या अगोदरचे काही म्युझिकल दाटणीचे आहेत, त्याला म्युझिकल ट्रीटमेंट दिलेली आहे, पण कलवरीमध्ये असं वेगळं काय वैशिष्ट्य आहे, टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे पहिल्यापेक्षा, असं काही फरक जाणवतो? नक्की सर, जेव्हा आपण एखादं पहिलं कुठली गोष्ट करतो तेव्हा टेक्निकली साऊंड मी पण नव्हतो. चित्रपट आता मी पहिलं जेव्हा बघतो माझा तेव्हा मी स्वतः 350 चुका लिहून काढल्या होत्या की बाबा नाही राहू या आपण इथं राहू, म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेस. मी संकलक पण नव्हतो म्हणजे एडिटर पण नव्हतो. आता गोष्ट समोर असून मी नक्कीच तुम्हाला विश्वास देतो टेक्निकली तर सुंदर आहेच आहे, पण कथानक पण कुठेही तुम्हाला म्हणजे बोर. कारण मी स्वतः एखादा चित्रपट बघायला गेलो तर मी बघत असतो की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, म्हणजे मी थिएटरकडे नाही, मी उलटा बसलेला असतो. प्रेक्षक काय कुठल्या ह्याला हसतात, कुठल्या ह्याला रडतात, तर त्याचा अभ्यास आम्ही करतो. आणि हा माझा 5वा चित्रपट आहे कलवरी. माझे 2 चित्रपट रिलीज झालेले आहेत, 2 OTT साठी रेडी आहेत आणि हा 5वा चित्रपट आहे. आणि मी खात्री देतो सर की हा चित्रपट टेक्निकली देखील म्हणजे समीक्षक लोकांना देखील आवडेल आणि लोकांचं मनोरंजन तर 100% करणारच आहे आम्ही. सर, रिलीज डेट पण सांगूनच टाका ना, आता रिलीज डेट पण सांगून टाका, उत्सुकता सगळ्यांना लागेल. थोड्या वेळातच रिव्हीलच होणार आहे पोस्टर आणि हे सगळ्यातून, मग तुम्ही जाताल निघून लगेच नाही. विकास दादांना प्रश्न आहे माझा. कलाकारांचं सिलेक्शन करताना माझं म्हणणं असं असतं की
त्यांना थोडंसं म्हणजे ऍक्टिंगचं नॉलेज असावं पहिली गोष्ट, कारण नवीन लोकांना तयार करायला वगैरे, म्हणजे आता भूषण दादा इथं मी तसं म्हणणं चुकीच आहे खरं, कारण त्यांनी नवीन लोकांवरती 100 कोटी कमवलं. तर माझं म्हणणं असं की मी म्हणजे थोडं टेक्निकली थोडंसं त्यांना नॉलेज असावं. आणि त्यानंतर सुजित आणि राहुल यांनी चित्रपटाची धुरा सांभाळली होती. त्यांना जवळजवळ मला वाटतं 8-10 दिवस त्यांच्यावर काम केलं. त्यांना आधी सांगितलं नव्हतं की घेतोय म्हणून. त्यानंतर मग त्यांचं सिलेक्शन झालं. आणि राजेश्वरी, अंकिता मॅडम यांना मला वाटतं आम्ही रोहित दादा बेलदरे यांचं मँगो रिसॉर्ट आहे, तर तिथं आम्ही सर्वांना बोलवलं होतं. तिथं त्यांचं आम्ही ऑडिशन घेतलं. म्हणजे त्या दिग्गज असलं तरी ऑडिशन त्यांनी पण राजी खुशी दिलं. आणि त्यानंतर मग त्या कथानकाला त्या एक कॅरेक्टर आम्हाला भेटत गेलं. विकास दादा, पहिला सिनेमा म्हणून निर्मिती, एक निर्माता म्हणून काय अनुभव होता पहिल्या सिनेमाचा? मी पहिलंच बोललो की मी याच्यामध्ये सगळं नवीन होतो. मला काही म्हणजे एक शब्द माहीत नव्हता सिनेमा काय असतो त्याला. पाहणं फक्त हे आपल्याला माहिती, तयार काय होतं ते माहीत नव्हतं. तरी पण तुम्ही भूमिका केली त्याच्यामध्ये, आणि 2 भूमिका म्हणजे निर्माता आणि थोडी भूमिका आहे पण असं तुम्ही सांगितलं. दोन्ही गोष्टी करत असताना काय तारेवरती कसरत झाली का, सहज झालं? सपोर्ट कसा होता कलाकारांचा, बाकी टेक्निशियनचा? कलाकारांचा सपोर्ट म्हणजे खूप छान होता. आणि दिग्दर्शक जर आमचे असे असतील प्रदीप टोनगे सरांसारखे, तर मला वाटत नाही म्हणजे आपण कुठं कमी पडू पिक्चरमध्ये. येस सर, बोला. आता मी जो रोल प्ले केलाय ना, तर तो एक गावातला मुलगा आहे जो की नाही सांगणार, ज्याचं नाव पण रिव्हील नाही करणार. सांगू शकता? सांगा. मदन नावाचं कॅरेक्टर प्ले केलंय मी. तर तो अशा भानगडीमध्ये फसतो ना की म्हणजे त्याला तिथून निघणं म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण योगायोगाने ते एंडिंगपर्यंत हॅपी एंडिंग होऊन जाते, एवढंच सांगू शकतो. बाकी चित्रपट करताना माझा पहिलाच होता आणि पण तेवढीच होती. बट सरांनी एवढा सपोर्ट केला, त्याच्यानंतर मग मी कुठे थांबलोच नाही, आजवर काम करत राहिलो. थँक्यू सर. आणि दोन्ही प्रोड्युसरांचे पण आभार मानेन, त्यांनी मला संधी दिली. आणि मी अपेक्षा करतो की महाराष्ट्रानं आत्तापर्यंत जेवढं मला प्रेम दिलं ना, की माझ्या सिनेमाला पण तेवढं प्रेम मिळेल. आणि डायरेक्टर सर, मला तुम्हाला खूप मोठं होताना बघायचं, कारण या माणसानं ना लय सहन केलं, भरपूर गोष्टीमध्ये संघर्ष केला आहे. संघर्ष असतो, पण संघर्षानंतर जो होतो तो तबाही विजय असतो एकदम. तर तो नक्कीच होईल आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला सिनेमा पोहोचेल. थँक्यू. दिग्दर्शक हा खरं तर एक कॅप्टन आहे आणि कॅप्टनला बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला अशी काय म्हणजे भले आधी निवडताना विचार करतात. ॲज अन ॲक्टर म्हणून पण तुम्हाला सांगतो, बरेच जण वर्षानुवर्ष काम करतात, पण मानधनासाठी, आता मेघराज दादा तुम्हाला माहिती असेल या सगळ्या गोष्टी, तर हे क्षेत्रच असं अस्थिर आहे. निवडताना म्हणजे माझे सहकारी प्रकाश दादा असतील, दादा असतील, तर ह्या सगळ्या त्यांनी स्ट्रगल पहिल्यापासून बघितलं. मी त्यांचं बघितलंय. प्रकाश भाऊ, आज मला पण अभिमान वाटतं, भाऊ करोडांमध्ये पोहोचतो. या सगळ्या गोष्टी आहेत. तर खरं सांगतो, कलवरी बाहेर येण्यासाठी मला वाटतं 1.5 वर्षाच्या वरती कालावधी लागतोय आम्हाला. अनेकांचे 4-4, 5-5 वर्ष जातात. त्या मानाने आम्ही जरा लवकर आहे, पण तरी पण हे 1.5 वर्ष खूप डेंजर परिस्थिती होती. पण चित्रपट आज जेव्हा तयार झाला तर निर्मात्यांनी पुन्हा एकदा विश्वास टाकला. कारण चित्रपट कसं आहे, बनवून तो पोहोचणं खूप गरजेचं असतं. बनवणं म्हणजे 20-30% काम म्हणजे बनवणं, पण 70% काम हे मार्केटिंग आणि थिएटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि आज आम्हाला विश्वास आहे, म्हणजे आम्ही खूप जास्त शो घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात उतरणार. आणि शक्यतो ग्रामीण भाग असल्यामुळे आमचा फोकस ग्रामीण लोक म्हणजे ग्रामीण थिएटरकडे जास्त असेल. आणि त्या निमित्ताने आमचं सगळी जोरदार 2 महिन्याचं नियोजन रेडी आहे. आणि 2 चित्रपट रिलीज करण्याचा अनुभव असल्यामुळे कुठंतरी कलवरीला मला नक्कीच याचा फायदा होईल. सर, 5 वर्ष झाले लोकांनी तुमच्याकडे प्रोफाईल पाठवलेली आहे, तर तुम्ही अजूनपर्यंत लोकांना चान्स का दिला नाही? त्याच्या रोल नाही का? सर, तो वेगळा कार्यक्रम नाही राजेंद्र सर, नितीन, आम्ही तुम्हाला पुरस्कार कधी मिळतो याची वाट बघत होतो. नेक्स्ट सिनेमामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच कास्ट करणार. चालेल. अजून काही प्रश्न आमच्या लीडर
राणे मॅडम आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारू शकता तुम्ही. येस मिलिंद सर प्लीज. या चित्रपटात गाणी किती आहेत आणि ते कुठल्या सिंगरने गायलेले आहेत? येस येस येस. लग्न सराईचा हा विषय आहे, तर ते लग्न सराईमध्ये वाजणारे आहेत का? सर नक्कीच. तुम्हाला म्हणलं ना, आम्ही आहे ना खरोखरच्या लग्नामध्ये घुसायचो, निमंत्रण असो नसो, तिथले म्हणजे कधी कधी घाबरून बाहेर बी निघायचो. तर त्याचा अभ्यास करून आम्ही आलो. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी काय गाणी वाजतात, कुठली गाणी, परत आमच्या सहकाऱ्यांचीच गाणी खूप जास्त डीजे बीजेवर लय वाजत असतात. तर त्यांच्यामुळं आम्हाला कुठेतरी ते अभ्यास आहे. आणि यामध्ये तुम्हाला शब्द देतो, 2 गाणी आम्ही तुम्हाला इथे दाखवणार पण आहेत त्यातली. आणि 3 गाणी आहेत या चित्रपटामध्ये. नॉर्मली हळदी समारंभावरती हळदीचं गाणं आहे, त्यानंतर परण्या, जे गावाकडं लग्नाच्या आधी परण्या घेतल्या त्याचं परण्या सॉन्ग आहे, आणि एक लव सॉन्ग आहे. म्हणजे प्रत्येक तरुणाईपासून आपण म्हणजे लहान लेकरापासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं चित्रपट, आणि विथ फॅमिली बघू शकतो अशा धाटणीचा चित्रपट आहे सर. 3 गाणी आहेत त्यात. राणी मॅडम. नमस्कार सर्वांना. जय शंकर, श्री स्वामी समर्थ. आज सर्वात अगोदर तर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानेन. आज वेळात वेळ काढून तुम्ही सर्वजण येथे आलात. आज आपण कलवरी सिनेमाच्या पोस्टरचं लॉन्चिंग करत आहोत. याच्या आधी तर 2 सिनेमे रिलीज आहेत आपले, त्याचा आनंद तर आहेच. पण आज आपण ज्या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करत आहोत तो आमचा खऱ्या अर्थाने ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे ना खूप आनंद होतोय. येस मिलिंद सर प्लीज. तुम्ही पण पत्रकार आहे आज. बोला बोला. येस येस येस. चॅलेंज तर खूप आले, पण त्याला सावरत सावरत बाहेर पडलो. आणि खऱ्या अर्थाने आज इथे उपस्थित असलेले सर्व आमचे प्रमुख पाहुणे असतील, सर्व सन्माननीय पाहुणे असतील, सर्व आमचे कलाकार लोक असतील, तसेच आमच्या तुम्ही सर्व पत्रकार बांधव असतील, या सर्वांचे खूप खूप आभार. आणि माझ्या रा फिल्म्स टीमचे खरंच खूप आभार मानेन, कारण आमच्या खांद्याला खांदा लावून आज माझी सर्व टीम आमच्या सोबत उभी आहे. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे. फक्त एकाच व्यक्तीचे मला खूप आभार मानायचे, त्या म्हणजे आमच्या मम्मी जनाबाई टोनगे. म्हणजे ती व्यक्ती अशी आहे की ती आम्हाला कधी खचवून देत नाही. मी लढ म्हणताय, त्याच्यामुळं लव यू मम्मी. अशा सोबत राहा. थँक्यू. येस येस. आता साहेब आपले गणपती बाप्पा मूर्ती. जय शंकर. जय शंकर. काय उद्या काय उद्या मित्रांनो कलरीचा सगळ्या कलवरीच्या 3 रुपये. भालचंद्र पानमन सर कुठं राहिले तुम्ही? यावरती लवकर. फोटो सेशन झाल्यानंतर आपण लगेच गाडी दाखवणार आहोत. त्याच्यामुळे पाहुण्यांना विनंती, आपण थोडंसं स्थानापन्न व्हायचं. या सिनेमाची अभिनेत्री सुप्रिया सोनवणे, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित चित्रपटातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, रा फिल्मच्या माध्यमातून प्रदीप टोंगे सर यांनी याबद्दल सुद्धा एक चांगल्या चांगल्या कलाकृती देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच माध्यमातून कलवरी हा एक चांगला कॉमेडी चित्रपट की जो प्रत्येक लग्नामध्ये करत असतात त्या वास्तविक गोष्टींच्या त्याने या चित्रपट समावेश केलेला आहे. निश्चितच आपण पाहिलं की सुंदर अशी कास्टिंग आहे. आणि त्यांच्या मागे आदरणीय बेलदारे सर, ॲडव्होकेट कुटे सर हे गंभीरपणे उभा राहिले. त्या निर्मात्यांचंही त्यांच्या पदार्पणात मी स्वागत करतो इंडस्ट्रीमध्ये. आणि प्रदीप टोंगे सर असतील, नितीन असतील, किंवा त्यांचे पण असणारे लेखक शेंडके, दिग्दर्शक, यातील सिनेमॅटोग्राफर्स मला वाटतं असते नाही DOP विकास सिंग, त्याचबरोबर म्युझिक डायरेक्टर, यातले सर्व तंत्रज्ञ. आणि प्रदीप सरांचं खरंच कौतुक आहे किंवा राणी मॅडम की सातत्याने अतिशय प्रतिकूल
परिस्थिती असताना हा चित्रपट त्यांनी पूर्ण केला आणि यात पाहिलं की आपण बरेच नवोदित कलावंतांना त्यांनी स्कोप दिला आहे. एक ग्रामीण भाषेचा चांगला चित्रपट मराठीमध्ये येतोय, सुंदरसं संगीत आहे, चांगली कथा आहे, पटकथा, चांगलं चित्रीकरण आहे. आणि आपल्याला आपण पाहिलं की मराठीमध्ये फार मोठे बिग बजेट किंवा फार मोठे ऍक्शन चित्रपट चालत नाही. ते एक साधी सिंपल कॉमेडी की जे घराघरात लोकांना माहीत असते. माझे चित्रपट माहीत असतील आपल्याला, जाऊ तिथे को असेल, मास्तर की मास्तर, जे आपसात घडणाऱ्या घटना. त्यामुळे निश्चितच या कलवरी या चित्रपटातून आपल्यात लग्नामध्ये ज्या मजा येतात किंवा ज्या धमाल गोष्टी घडतात, तर असा हा चित्रपट असणार आहे. निश्चित सर्वांना आपल्याला आवडेल. तो ज्यावेळेस रिलीज होतोय 24 ऑक्टोबरला, तर निश्चित आपण फक्त त्यांच्या पाठीशी उभं न राहता हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आमचे सर्व पत्रकार बंधू पुण्यामधून तर नेहमीच सर्वांना मदत करतात. कारण ज्यावेळेस मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट आहे, भारतभर फिरतो, सगळे साऊथ पासून सगळे ऑल रिजनल लँग्वेज आमच्या अंडर येतात. मी मराठीचा प्रेसिडेंट आहे. हे फिरत असताना निश्चितच मराठी कंटेंट किंवा मराठी मेकिंग बद्दल फार मोठं अट्रॅक्शन देशात परदेशात आहे. आणि त्याचबरोबर पुणे असं बाहेरघर आहे, सांस्कृतिक बाहेरघर आहे की जिथं नाटक असेल, सिनेमा असतील, उत्कृष्ट निर्मित होतात, चांगल्या निर्मित होत आहेत आणि सर्वात जास्त चालतात ते पुण्यामध्ये चालत आहेत. तेवढं प्रेक्षक वर्ग सुद्धा पुण्यात आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. चित्रपट चांगले येतात, परंतु पब्लिसिटी मुळे ते पोहोचू शकत नाही. तर आपल्या पत्रकार बंधूंनाही विनंती की आपण अशा एक चांगल्या नवीन निर्माते या माध्यमातून येतात इंडस्ट्रीमध्ये, नवीन नवीन कलावंतांना एक स्क्रीन मिळते. प्रदीप टोंगे सारखी एक चांगली कलाकृती बनवण्याचा प्रयत्न करतायत, जनता यश म्हणून देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण सर्वांनी प्रयत्न करू, सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवू आणि 24 ऑक्टोबरला आपण सर्वच हा चित्रपट प्रेक्षागृहामध्ये जाऊन पाहूया. सर्व या टीमला शुभेच्छा देतो.